श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आता आपण जी रास घेणार आहे ते जानेवारी महिन्यामध्ये 2026 साल आहे. नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि येणारं वर्ष तुम्हाला सुख समाधान शांततेचं जाऊ दे, हेच माझी सुद्धा स्वामींच्या चरणी आणि सर्व देवतांच्या चरणी माझी प्रार्थना आहे. माझ्या कुलदेवनी देवते स्वामिनी जे आहे माझी, तिच्या चरणी सुद्धा माझी हीच प्रार्थना आहे की तुमच्या आयुष्यात सुख समाधान शांतता येऊ दे. गणपती बाप्पांच्या चरणावरती सुद्धा माझी हीच प्रार्थना आहे. तुमचं सगळं दुःख तुमच्या आयुष्यातून नाहीसं होऊ दे आणि आयुष्यात तुमची एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येऊ देत. तर आपल्या रिडिंगकडे आपण वळूयात की आताची जी रास आहे ती मकर राशीसाठी असणार आहे की या वर्षामध्ये मकर राशीसाठी या वर्षामध्ये 2026 मध्ये मकर राशीसाठी या 2026 मध्ये तुमचं जानेवारी महिना कसा राहणार आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कार्ड अजून शफल केलेले नाहीयेत. 2 कार्ड पडले खाली, पण अजून ते शफल झाली व्यवस्थित तर मग देवतेचंच कार्ड आलेलं आहे. देवाचे आशीर्वाद आहे की कोप आहे हे आता बघणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ. वाव, आशीर्वाद आहे. काहीतरी संकट आहे तुमच्या पाठीमागं. तुम्ही डिस्टर्ब आहे, टेन्शनमध्ये आहे, खूप त्रास करून घेत आहे स्वतःला. एक आयुष्यात नवीन बिगिनिंग होण्याची वाट बघताय, एक स्वप्न कंप्लीट होण्याची वाट बघताय, पण ते होत नव्हतं. आजवर तुम्हाला त्रास खूप होत होता, ह्या गोष्टीचं दुःख तुम्हाला खूप होतं, पण ते लवकरात लवकर बाहेर पडावं तुम्ही या संकटामधून. पैशा संदर्भात प्रॉब्लेम होते, देणं घेणं होतं, कर्ज होतं, किंवा सपोज तुमच्या आयुष्यामध्ये एखादं ड्रीम होतं, ते कंप्लीट करण्यासाठी त्या गोष्टीसाठी पैसा हवा होता. जास्त मला एनर्जी अशी दिसते की तुम्हाला कोणतरी कमी लेखत होतं, कमी म्हणजे तुलना तुमची कमी लेखत होतं तुम्हाला कोणतर. त्यामुळे तुमच्या जिद्दीला येऊन तुम्ही असं ठरवलं की मला काहीही झालं तरी स्वतःसाठी नाही, पण दुसऱ्याला ज्यांनी मला कमी केलं किंवा कमी लेखलं त्यांच्यासाठी मला पैसा कमवायचा आहे आणि मला मोठं व्हायचं आहे, जेणेकरून मी काय करू शकतो हे मला सिद्ध करायचं आहे. मला दाखवायचं आहे सगळ्यांना की मी काय करू शकतो, माझ्यात काय ताकद आहे, आणि मला इतकं कमीपणा आजवर दिला किंवा मला ज्या बोलण्यातून वागणुकीतून जो कमीपणा मिळालेला आहे तो कुठेतरी या सिद्धीमुळे, या प्रसिद्धीमुळे, ज्या पैशामुळे, हा जो पैसा आहे ह्या पैशामुळे तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला कमीपणा दिला तो कुठेतरी उभा करायचा आहे तुम्हाला. कदाचित तुम्ही या मार्गावरती सुद्धा आहे आणि देवाची एनर्जी आहे, देवाचे चांगला आशीर्वाद आहे तुमच्यावरती. देवाने न्यू बिगिनिंग म्हणजे आयुष्यात फुलची एनर्जी आहे तुमच्या, जेणेकरून आयुष्यामध्ये काही गोष्टी पॉझिटिव्ह घडतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. बघा, स्वतःहून कार्ड पडलेलं आहे. ॲक्शन आहे, तुम्ही काहीतरी ॲक्शन घेताय. प्रेम, जिव्हाळा, नातेसंबंध, पैसा, धनसंपत्ती, आयुष्याची ग्रोथ, एक चांगलं वर्चस्व आणि एक सक्सेस, सगळीकडून तुम्ही एक कशातच मागं राहणार नाहीये, अशी तुमची या जानेवारी महिन्यापासून नवीन ग्रोथ दिसते आहे नाही, आणि ती पूर्ण कंप्लीट सुद्धा करताय, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. एखादा डेव्हिल आहे तुमच्या आयुष्यामध्ये जो तलवार घेऊन तुमच्या आयुष्यामध्ये उभा आहे आणि तो कुठेतरी तुम्हाला आडवा पडत आहे, पण त्याला सुद्धा आता तुम्ही जुमानत नाहीये किंवा त्याच्या आयुष्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला त्या म्हणजे असं तुम्हाला वाटतं की किती जरी ह्यांनी मला आडवं येऊ दे किंवा कितीही त्रास देऊ दे, आता मी भीत नसतो आणि आता मी यांना म्हणजे भिणारच नाहीये. मी यांना काहीही होऊ दे, काहीही झालं तरी मला माझा मार्ग पुढे जायचंच आहे. कितीही आडवं येऊ दे, कितीही काही करू दे, कितीही तंत्रबाधा करू दे किंवा मला शिव्या देऊ देत, मारू देत, पण काहीही ते झालं तरी मी आता थांबणार नाही. मी या व्यक्तीला भिणार नाहीये. माझं आयुष्य, माझं स्ट्रगल करायला मी तयार होणार आहे आणि मी हे आता तलवार घेतलेली आहे माझ्या हातामध्ये. कितीही मला त्रास कोणी द्यायचा प्रयत्न केला तर माझा आता माझी जी सिद्धी आहे मी स्वतः आता दाखवण्याचा प्रयत्न सुरुवात केलेली आहे. आजवर मी गप्प जरी बसलेलो असले किंवा असलो तरीसुद्धा आता मला हे सहन होत नाही आहे, कारण मला खूप कमी लेखलं. मला आता माझा निर्णय घ्यायचा आहे. माझ्या निर्णयावरती मला ठाम राहून माझ्या फॅमिलीसाठी, माझ्यासाठी किंवा माझ्या भविष्यासाठी, माझ्या करिअरसाठी मला हे सगळं करायचं आहे. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि हे तुम्ही नक्कीच ट्राय करताय. मनापासून हार्ट चक्र तुमचं ओपन झालेलं आहे, त्यामुळे तुमच्या आता आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मार्गी लागण्याचा प्रयत्न आहे. आणि हे सगळं करण्यासाठी जो आशीर्वाद देवाचा आहे त्या आशीर्वादामुळे तुमचं हिलिंग होतं आहे, तुमच्या मनाची मनस्थिती चेंज होतं आहे, तुमचं हार्ट चक्र ओपन झालेलं आहे आणि तुमची ही सगळी
मनाची मनस्थिती जी चेंज झालेली आहे, माइंड जे चेंज बदललेलं आहे, ते फक्त देवाचा आशीर्वाद तुमच्यावरती प्रसन्न झालेला आहे आणि देवाचा खूप ज्या देवाला तुम्ही मानत आहात त्या देवाचा आशीर्वाद एकदा घ्यायला विसरू नका, जेणेकरून त्या गोष्टीतून किंवा त्या लोकांमधून किंवा ज्या निगेटिव्ह शक्तीतून तुम्ही बाहेर पडताय त्या देवताचे उपकार मानायला आणि त्या देवाच्या चरणाशी जायला मागे पुढे बघू नका. कधीही तुम्हाला वेळ मिळाला तर त्या देवासमोर एकदा जाऊन या, देवाच्या चरणी आपला नतमस्तक होऊन या. तर ही दरिद्री ती लक्षणं यावी तुमच्यावरती किंवा आत्ता सध्या असतील किंवा त्या गोष्टीसाठी तुम्ही स्ट्रगल करत असाल आणि आत्ता तुमची भूमिका ही असू शकते, जेणेकरून दरिद्री लक्षणं असतील, पैशाची टंचाई असेल, पैसा कुठेतरी अडकलेला असावा, पैसा कुठेतरी तुमचा गुंतलेला असावा, जेणेकरून तो सुटल्यानंतर किंवा तुम्हाला तो मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्याची ग्रोथ सुरू होईल. ह्या आशेवर तुम्ही जर थांबला असाल तर ते सुद्धा दिसतं आहे इथं. पण तरी तुम्ही त्यावरती अवलंबून जरी असला तरी तुमचं कार्य सुरू आहे, तुम्ही प्रयत्नार्थी सुरू आहे तुमचं. असं नाही की ते आल्यावरच मी उठणार, ते आल्यावरच मी जेवणार, असं नाही. तुमचं सुरू आहे ते सुरू आहे. आयुष्याचा स्ट्रगल जो आहे तो तुम्ही थांबलेला नाही आहे, त्यासाठी तुमचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. ओके, हेच स्ट्रगल सुरू आहे. वाद विवाद दिसतोय, भावकीमध्ये दिसत असेल, वाद भावामध्ये दिसत असेल, 2 जावांमध्ये दिसत असेल, 2 सासू सुनेमध्ये दिसत असेल किंवा नवरा बायकोचा वाद दिसत असेल. जास्त एनर्जीचं तर बघायची गेले तर जाग्यासाठी, राहण्यासाठी बंगला वगैरे तुमचा असेल तर तो वाटणीसाठी, विहीर वगैरे असेल तर त्या वाटणीसाठी किंवा पाण्याच्या वाटणीसाठी अशा काही गोष्टी आहेत. त्या जमीन, जागा, जुमला, तुमच्या मालमत्तेच्या गोष्टींवरून वाद असेल, अशा काही गोष्टी तुमच्या इथं दिसत आहेत. त्याच्यावरून सुद्धा वाद तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत. तर अजून रीडिंग बघायची म्हटली तर बस ओके, मला घ्यायचं नव्हतं कार्ड पण हे आलंय. ओके, मेन पॉईंट हा आहे की आयुष्यामध्ये नवरा बायकोतलं वादविवाद, दरिद्री लक्षणे किंवा तुम्हालाच्यावरती एक वाईट वृत्ती करणे, वाईट तुमच्यावरती शस्त्रक्रिया करणे किंवा तुम्हाला त्रास देणे, एक भूत, एखादं चेडूक जसं म्हणजे एखादं पिसाचं जसं आपल्या मागे सोडतात तसं तुमचं झालेलं आहे. तुम्हाला त्रास देण्याची भूमिका केलेली आहे. तुम्हाला एका नराधमासारखं एखाद्या वाईट एक एक जो व्यक्ती जो असतो, शापित व्यक्ती, राक्षसी वृत्तीचा, तसं व्यक्ती तुम्हाला एक व्यक्ती त्रास देतोय. मग तुमचा ते पार्टनर असू शकतो, तुमच्या सासूबाई असू शकतात किंवा सासरे असू शकतात. पण इथून किंवा नंदुबाई असू शकतात किंवा तुमच्या सासरवाडीकडचे असू शकतात. पण ते तुम्हाला त्रास देत आहेत. खूप प्रमाणात त्रास आहे तुम्हाला आणि त्यातून तुम्ही आता हँगमॅन आहात. यातून परिस्थिती कशी सुधारायची, यातून बाहेर पडायचं कसं. पण यात सुद्धा आता थर्ड पार्टी सिच्युएशन, एकतरी तुम्हाला प्रपोज असेल किंवा तुमच्या पार्टनरला प्रपोज असेल. प्रपोज हा आहे तुमच्यामध्ये थर्ड पार्टीचा इन्व्हॉल्व आहे. इथं दिसत नसलं तरी मला हे 3 थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे किंवा थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमच्यात वादविवाद होताना दिसतोय. आयुष्यातले प्रॉब्लेम खूप वाढत चाललेले आहेत असं सुद्धा दिसतंय. तर आता आपण देवतेंचा, कुठल्या देवतेचा आशीर्वाद श्रीकृष्ण तुम्हाला देताना दिसत आहेत. श्रीकृष्णांना वाटतंय काय की तुम्हाला कोणत्या देवतेचा आशीर्वाद द्यायचा आहे किंवा कोणत्या देवतेचा आशीर्वाद द्यावा असं वाटतं. शिवप्रभूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. कमळावर बसलेली शिवप्रभूंचा आशीर्वाद तुम्हाला आहे. साक्षात देवीचं कमळाचं फूल जे आहे तिथं माया, ममता, प्रेम, शिव जे आहे ते माया, ममता, प्रेम सगळं देताना आहेत. भोले बाबा म्हटलेले आहेत कशासाठी, तर हे तुमच्यामध्ये वृत्ती आहे की तुम्ही माया सुद्धा करता, प्रेम सुद्धा देता, एका आईची भूमिका सुद्धा तुमच्यामध्ये आहे. पण मनात इतका राग आला की ते तापलेल्या स्वभावामध्ये, रागीट स्वभावामध्ये काय होईल काय सांगता येत नाहीये. सोमवारची पूजा तुम्हाला करायची आहे, महादेवाला अभिषेक करायचा आहे, जेणेकरून या महिन्यामध्ये किंवा या सोमवार, या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये, या वर्षामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम होत असेल तर तो कुठेतरी कमी येईल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील आणि चांगल्या गोष्टींचा, शिवप्रभूंचा आशीर्वाद या महिन्यामध्ये तुम्हाला शक्यतो चांगला राहील. तर 1 तारीख तुम्हाला शुभ आहे, अशुभ आहे ती तुमच्यासाठी. 5 तारीख अशुभ आहे, पिवळा लाल रंग तुम्हाला शुभ आहे, पांढरा आहे तो अशुभ आहे. तर चला आपण पुढच्या रिडिंगकडे वळूयात की ही डेक जे आहे
ही डेट जी आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही कालावधीचा काळ जो आहे तो आपल्याला दर्शवत असते. आणि आता जो काळ आहे तो जानेवारीची सुरुवातीचा काळ जो आहे तो पौर्णिमेचा आहे आणि अंत जो आहे म्हणजे संपणारा जो काळ आहे तो अमावस्येचा आहे. तर आपण सुरुवातीचा काळ आपण बघूया की अमावस्या आपल्याला काय देताना किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एक खोज घ्यायची आहे तुम्हाला. म्हणजे एक स्वच्छ विचार, एक म्हणजे कसं आहे, समोरचा बोलला म्हणून आपल्याला जो विश्वास ठेवायचा नाहीये. ते खरंच आहे का? खरंच मला विश्वास ठेवायचा आहे का? हे तुम्हाला बघायचं आहे. खोज घ्यायची आहे त्या गोष्टीची. पूर्णपणे विश्वास पटत नाही, तोपर्यंत त्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाहीये आपल्याला. हे तुम्हाला ह्या पौर्णिमेचा संदेश आहे. अजून असा संदेश आहे की जंगली बनू. जर आपल्याला समोरचा इतका त्रास देत असाल तर आपल्याला पेटून उठलंच पाहिजे, असा तुम्हाला संदेश या पौर्णिमेचा आहे. जर समोरून तुम्हाला मुद्दाम त्रास कोणतर होत असेल तर नक्कीच आपल्याला या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला ही त्या भूमिकेमध्ये एंट्री केली पाहिजे किंवा आपल्याला सुद्धा त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. तर आता दुसरी एनर्जी मी सांगायला गेले तर पौर्णिमेची झाली, आता अमावस्येची एनर्जी तुमच्यासाठी काय असणार आहे, अमावस्येचा काळ तुमच्यासाठी काय सांगत आहे. विनम्र राहायचं आहे, स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे, कोणत्या गोष्टीची चूक आपल्या अंगलटी काही येऊ नये हे जास्त लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्या व्यवस्थित होतील. आगे बढो म्हणजे स्वतः पुढे जा, स्वतःचं नेतृत्व घडवा, स्वतः चांगल्या गोष्टीसाठी लढा, स्वतःच्या प्रयत्नासाठी लढा, स्वतःच्या आयुष्यासाठी लढा, स्वतःचं करिअर घडवण्यासाठी लढा. जर दुसऱ्या गोष्टीसाठी किंवा घरात जर वादविवाद करून आपल्यामध्ये जर भांडण होत असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. अशा सगळ्या गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे. तर गणपती बाप्पांचा संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे किंवा बाप्पा तुम्हाला काय सांगताना दिसत आहेत हे आपण बघूयात. चिकाटीने पेटवून उठणे गरजेचे आहे. मगाशी पण त्या डेकमधून तेच आलं आणि आता पण तेच आहे. साहस, धाडशी, साहस. एक बाप्पांचे जसं वरती फोटो लावलाय मी तसाच्या तसा मला आता इथं दर्शन झालंय. इथं वाघावर बसलेला आहे. धाडशी व्हायचं आहे, साहस दाखवायचं आहे तुमचं आणि त्यावरती तुमचं टिकून कसं राहाल हे सुद्धा गरजेचं आहे. टिकून राहायचं आहे आणि धाडस दाखवायचे आहे, हे पण महत्त्वाचं आहे. आणि हा काळ किती दिवसापर्यंत राहील, हा काळ जो आहे निगेटिव्ह शक्तीचा तो काळ किती दिवसापर्यंत राहील, या काळाचा विचार काय केलेला आहे. 3 कार्ड आलेत असते. 11 डेज तुम्ही जर प्रयत्न केला तर 11 दिवसांमध्ये सुद्धा फरक पडू शकतो. नेक्स्ट सीझन म्हणजे उन्हाळ्यापर्यंत सुद्धा होऊ शकतं. जेव्हा कधी हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तेव्हा जो हवामान किंवा जे काय नंतरचा सीझन म्हणजे कोणत्या थंडी, हिवाळा, पावसाळा कोणत्या येणार आहे त्याच्यावरती हे डिपेंड होऊन राहील. आणि दुसरी जी एनर्जी आहे ती 1 वर्षाची आहे. 1 वर्षानंतर सुद्धा त्यामध्ये फरक पडू शकेल. हे तुमच्यावरती आहे की तुम्ही स्वतः कसं बदल करणार आहे किंवा ते एनर्जी बघितली आणि इथं सोडली असं नाही. जर तुम्ही जिद्द मनात ठरवली, साहस केलं, एक चिकाटी मनामध्ये ठेवली तर तुम्ही 11 दिवसांमध्ये सुद्धा बदल घडवू शकाल. बघा 1 2 3 3 आणि 3 6 6 बघा लहान मुलांना तर यश आहे किंवा जे शिक्षण घेत आहेत नोकरी संदर्भात जे आहे त्यांना तर या वर्षात यश आहे, चांगल्या पद्धतीचं यश आहे. या महिन्यात सुद्धा चांगल्या पद्धतीचं यश आहे. या वर्षामध्ये या वर्षाच्या भविष्यासाठी जर तुम्ही काय ट्राय करताना दिसताय तर जानेवारी महिन्यामध्ये त्याचं स्ट्रगल तुम्ही एकदम योग्य मार्गाने जाताय किंवा योग्य मार्गाने त्याची पद्धत मार्ग व्यवस्थित धरलेला आहे असं इथं दिसून येतंय. किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये जरी असेल किंवा तुमच्यामध्ये मतभेद होत असतील, वादविवाद होत असतील, जास्त कुटुंबातलं जास्त इथं दिसते. कुटुंबातल्या सदस्यांचं एकमेकांशी पटत नाही, एकमेकांशी वाद होणे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या होताना दिसतात. तर ही राशी भविष्य तुमची या महिन्याची आहे. तर तुम्हाला मी जे काय घडलंय किंवा जे या महिन्यामध्ये जे काय होणार आहे, तुमचं एनर्जी काय असणार आहे हे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.